देशामध्ये 2027 मध्ये होणारी जनगणना ऑनलाईन सुद्धा होणार आहे। जातीय गणनेची मोजणी आणि जनगणना पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती करण्यात येणार आहे। त्यासाठी लवकरच एक वेब पोर्टलची स्थापना करण्यात येईल, ते लॉन्च करण्यात येईल। या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक स्वतः आपली माहिती भरू शकतील। देशात यापूर्वी 15 वेळा जनगणना झाली आहे। त्यावेळी जनगणनेची आकडेवारी येण्यासाठी सुमारे 18 महिने लागले होते, परंतु आता 16व्या जनगणनेची आकडेवारी केवळ 9 महिन्यातच मिळणार आहे। 1931 नंतर पहिल्यांदाच सर्व जातींची गणना सुद्धा केली जाईल। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या डिजिटलायझेशन बद्दल अधिक माहिती देणार आहेत। सोमेश, अशा पद्धतीने डिजिटलायझेशन झालं तर सगळ्याच लोकसंख्येच्या संदर्भातला डेटाबेस लवकर उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर जनगणनाही लवकर होईल। या व्यतिरिक्त आणखीन या जनगणनेची वैशिष्ट्ये काय आहेत? नक्कीच यावर्षी जी जनगणना यंदाची सुरू होणार आहे त्या जनगणनेमध्ये डिजिटल स्वरूपात केली जाणार आहे आणि एक 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असेल की ज्या क्रमांकासह तुमचा जनगणनेची नोंदणी होणार आहे। त्यामुळे ज्याला आपण नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणतो त्या राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरमध्ये देखील त्या नंबरसह त्या क्रमांकासह ही नोंदणी केली जाणार आहे आणि 34 लाख एकूण कर्मचारी या संपूर्ण जनगणनेसाठी काम करतील असा अंदाज आहे आणि या 34 लाख कर्मचाऱ्यांचं त्रिस्तरीय ट्रेनिंग होणार आहे की जे फील्ड लेवलला काम करतील, एक मिड लेवलला करतील आणि जे नॅशनल लेवलला करतील, असं 3 स्तरावरती सगळ्या कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग केलं जाणार आहे आणि 12 अंकी आयडेंटिफिकेशन नंबर असल्यामुळे प्रत्येक नोंदणी ही युनिक असेल याची काळजी घेतली जाणार आहे। डबल एंट्री होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे आणि नागरिक स्वतःहून स्वतःची नोंदणी करू शकतात आणि ज्या ठिकाणी स्वतःहून नागरिकांना नोंदणी करणं शक्य नसेल किंवा ज्यांची झाली नसेल तिथे प्रत्यक्ष सरकारी यंत्रणेमार्फत नोंदणी केली जाणार आहे। 2 टप्प्यामध्ये नोंदणी होत असताना पहिल्यांदा घरांची यादी होईल आणि घरांची नोंदणी होईल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्येची मोजणी होईल अशी माहिती सध्या मिळते। एकंदरीत संपूर्ण गृह मंत्रालय हे आगामी जनगणनेसाठी सज्ज झालंय कारण ही जनगणना अति महत्त्वाची असेल कारण 2029 साली जे नवे लोकसभा मतदारसंघ सगळ्या प्रक्रियेबद्दल प्रचंड उत्सुकता असणार आहे आणि ती प्रत्यक्षात घडेल तेव्हा नक्कीच बरीच माहिती डेटाबेस उपलब्ध होईल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।